Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, in our earlier lecture we have discussed about the human activities, and these human activities are classified into two. The first is the non-economic activity and another is the economic activity. Now, non-economic activities are those human activities which are performed to satisfy personal, social, religious, cultural and sentimental requirement without monetary expectations. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या लेक्चरमध्ये हे डिस्कस केले की प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम करत असतात आणि यालाच आपण ह्युमन ॲक्टिव्हिटीज म्हणतो. काम करतात म्हणजे अर्थातच वेगवेगळ्या त्या क्रिया करत असतात. तर यातील काही त्यांच्या क्रिया, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज या अर्थार्जनासाठी असतात, म्हणजे पैसे मिळवण्यासाठी असतात. तर काही या बिगर आर्थिक असतात, म्हणजे त्या ॲक्टिव्हिटीज करण्यामागे कोणताही पैसे मिळवण्याचा उद्देश नसतो. आता ज्या नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या म्हणजे जसं की त्याच्यामध्ये काही सामाजिक उपक्रम असतात, नाहीतर धार्मिक असतं, नाहीतर सांस्कृतिक असतं, किंवा मनाचे समाधान होण्यासाठी सुद्धा काही क्रिया केल्या जातात. जसं की एखादं गाणं ऐकणं, पुस्तक वाचणं, नाहीतर फोनवरती मित्रमैत्रिणीशी गप्पा मारणं, फिरायला जाणं, न्यूजपेपर वाचणं, संगीत ऐकणं, गार्डनिंग करणं, म्हणजे फुलांची झाडांची देखभाल करणं. तर या सगळ्या ज्या क्रिया आहेत किंवा ही जी सगळी कामं आहेत त्याला आपण नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असं म्हणतो. कारण या ॲक्टिव्हिटीज करण्यामागे पैसे कमवणं किंवा पैसा मिळवणं हा काही उद्देश नसतो. तर केवळ काही धार्मिक कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी किंवा आपल्या मनाचे समाधान मिळवण्यासाठी या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, म्हणून त्या नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, नाव इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर ऑल्सो परफॉर्म बाय ऑल द ह्युमन बीइंग. आता इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे कोणत्या, तर आर्थिक उपक्रम किंवा आर्थिक क्रिया की ज्याला आपण असं म्हणू शकतो की त्या करण्यामागे पैसे कमवणं, पैसे मिळवणं किंवा नफा मिळवणं हा उद्देश असतो. सो एनी ॲक्शन दॅट इन्व्हॉल्व प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲट ऑल लेवल्स विदिन अ सोसायटी इज कॉल्ड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुमचं कोणतंही काम जे प्रोडक्शन, कन्झम्पशन अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड असेल आणि ते करण्यामागे पैसे मिळवणे हा उद्देश असेल तर मग ती इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असते. म्हणजे एखादा समजा कामगार वर्कशॉपमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये काम करतो, तर काम कशासाठी करतो, अर्थातच तो तिथं पैसे मिळवण्यासाठी काम करतो की जेणेकरून त्या पैशाच्या माध्यमाने तो आपल्या जीवनावश्यक ज्या गरजा आहेत तो त्या पूर्ण करू शकतो. म्हणजे पैसा हे असे माध्यम आहे की जेणेकरून तो त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू, सेवा तो खरेदी करू शकतो आणि त्याच्या ज्या स्वतःच्या गरजा आहेत, कुटुंबाच्या गरजा आहेत, तो ते भागवू शकतो. म्हणून या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, ही कामं केली जातात, याला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असं म्हणलं आहे. आणि परत या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आपण त्याचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. एक म्हणजे बिझनेस, दुसरा आहे प्रोफेशन आणि तिसरा आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे एम्प्लॉयमेंट. See students, these economic activities we have already classified into 3: business, profession and employment. So business represents organized efforts by individual or group of individual. Okay, it is a systematic attempt by a person to produce goods and services and sell them in the market. अच्छा, तर ही जी बिझनेस जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन केलं जातं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि त्यामधून जास्तीत जास्त पैसा हा मिळवला जातो की ज्याला प्रॉफिट असं म्हटलं जातं. बिझनेसमध्ये जो काही पैसा मिळवला जातो किंवा जे उत्पन्न मिळतं त्याला प्रॉफिट असं म्हटलं जातं. Then we have discussed another economic activity and it is profession. So profession is that part of economic activity under which a person uses his
educational knowledge and special skill to render services for earning some income, like a doctor, lawyer, chartered accountant. These are all प्रोफेशनल्स. नंतरची आपण दुसरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी पाहिली होती ती म्हणजे प्रोफेशन. तर प्रोफेशन अशी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे की जी काही व्यक्तींकडनं केली जाते आणि ती करण्यासाठी स्पेसिफिक एज्युकेशन लागतं, ठराविक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्याचप्रमाणे काही कौशल्य ही प्राप्त करावी लागतात आणि मग ती व्यक्ती समाजामध्ये एक प्रोफेशनल म्हणून काम करू शकते आणि त्याद्वारे त्या प्रोफेशनच्या द्वारे ती पैसाही कमवू शकते. म्हणजे या बिझनेस आणि प्रोफेशन या दोन्ही ॲक्टिव्हिटीजच्या मागे हेतू काय आहे तर पैसा कमवणे हा हेतू आहे, म्हणून त्याला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असं म्हणलं आहे. ओके, नाव टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द थर्ड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी अँड इट इज एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी. सो एम्प्लॉयमेंट, it is an economic activity in which people work for others. There is an employer-employee relationship. Employer is the person who offers the work and the person who accepts the work is called employee. Remuneration and terms and conditions are agreed by both of them. आता एम्प्लॉयमेंट म्हणजे काय तर नोकरी. आता याचा अर्थ काय आहे की ही अशी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे की जिथं दोन लोक एकत्र येतात, दोन पार्टीज असतात. तर या कोणत्या दोन पार्टीज आहेत तर तिथं एक एम्प्लॉयर आहे आणि दुसरं आहे एम्प्लॉई. त्या दोघांमधलं ते ॲग्रीमेंट असतं, त्या दोघांमध्ये तो झालेला एक प्रकारचा करार असतो. आता एम्प्लॉयर कोण आहे तर जी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपले काम सांगते, ऑफर करते. इथे दिले बघा, एम्प्लॉयर इज अ पर्सन हू ऑफर्स द वर्क. म्हणजे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपलं काम करण्यास सांगते. ओके, ती आहे एम्प्लॉयर. अँड द पर्सन हू ॲक्सेप्ट द वर्क इज कॉल्ड एम्प्लॉई. आणि जी व्यक्ती ते काम स्वीकारते करण्यासाठी ती व्यक्ती म्हणजे एम्प्लॉई आहे. तर आपण इथे सोप्या भाषेत म्हणूया की एम्प्लॉयर म्हणजे बॉस आहे आणि एम्प्लॉई म्हणजे त्याच्या हाताखाली काम करणारा नोकर आहे. तर अशा प्रकारचं दोघांचं रिलेशन असतं, एक बॉस असतो आणि एक नोकर असतो. ओके, तर त्या दोघांमध्ये तो झालेला एक करार असतो. बॉस त्याला आपलं कोणतं काम करायचं आहे तो त्याला सांगतो आणि एम्प्लॉईसुद्धा त्याला किती एक्सपेक्टेशन आहे पेमेंटचं ते तो बॉसशी डिस्कस करतो आणि मग त्या दोघांमध्ये कुठेतरी ॲग्रीमेंट होतं की बाबा इतक्या वाजल्यापासून इतके वाजेपर्यंत तुला माझ्या ऑफिसमध्ये काम करावं लागेल आणि अशा प्रकारचं काम आहे हे बॉस त्याला समजावून सांगतो आणि तू मला ही तुझी सर्व्हिस देणार असेल तर मी तुला इतका पेमेंट देणार आहे किंवा इतका पगार देईन. तर अशा प्रकारे त्या दोघांमध्ये ते डिस्कशन होतं आणि मग ती दोघं त्या ॲग्रीमेंटप्रमाणे ते काम पूर्ण करत असतात. सो इट इज कॉल्ड द एम्प्लॉयमेंट. ओके, नाव हिअर द टर्म्स अँड कंडिशन्स आर ॲग्रीड शुड बी ॲग्रीड बाय बोथ ऑफ देम. म्हणजे त्या दोघांमध्ये ज्या काही वाटाघाटी झालेल्या असतात, कामाच्या तासांबद्दल असेल, कामाच्या प्रकाराबद्दल असेल आणि काम केल्याबद्दल जे काही पेमेंट असेल त्याबद्दल असेल, ते दोघंही त्यासाठी तयार असतात आणि त्यानंतर मग त्या दोघांमध्ये तशा प्रकारचं ॲग्रीमेंट होऊन ते काम पूर्ण करत असतात. ओके, सो दिस इज अबाउट द एम्प्लॉयमेंट. नाउ व्हॉट आर द फीचर्स ऑफ दिस एम्प्लॉयमेंट? सी, there are 7 features of employment. The first is aim, the second is qualification, then third is monetary returns, fourth is capital, fifth is registration, sixth is non-transferability, and seventh is nature of work. Now we are discussing all this in details. The first is the aim. Now what is the aim of employment? The main aim is to earn money for meeting needs of the employees and employers. आता या नोकरीचा उद्देश काय आहे? तर अर्थातच
जो एम्प्लॉई आहे म्हणजे जो नोकर आहे त्याचा उद्देश काय असणार आहे? पैसे कमवणे, बरोबर. आणि जो एम्प्लॉयर आहे त्याचा पण काही ना काही उद्देश असतो, तर त्याचा उद्देश काय असणार आहे? तर आपले काम पूर्ण करून घेणे. तर अशा प्रकारे या एम्प्लॉयमेंटच्या द्वारे जो एम्प्लॉई असतो त्याला पैसे कमवण्यासाठी संधी मिळते आणि जो एम्प्लॉयर असतो त्याला आपले काम पूर्ण करण्यासाठीची संधी मिळते. तर हा उद्देश आहे. तर इथं मुख्य उद्देश हा पैसे कमवणे हाच असतो. म्हणून तर ती व्यक्ती काम करण्यासाठी तयार होते, कारण त्याला स्वतःच्या आपल्या जीवनावश्यक गरजा भागवायच्या असतात आणि त्या भागवण्याचं मुख्य माध्यम म्हणजे ही नोकरी असते. या नोकरीच्या माध्यमाने त्या व्यक्तीला पेमेंट मिळतो, पगार मिळतो आणि तो आपल्या जीवनावश्यक गरजा या पूर्ण करू शकतो. तुम्ही आसपास ऑफिसेसमध्ये कितीतरी एम्प्लॉईज बघितले असतील जे बँकेमध्ये, इन्शुरन्स कंपनी किंवा वेगवेगळ्या स्कूल्स आहेत. तर अशा ठिकाणी वेगवेगळे जे नोकर असतात किंवा एम्प्लॉईज असतात ते काम करत असतात. त्यांच्या इन्स्टिट्यूशनच्या अंडर किंवा प्रायव्हेट कंपनी असेल तर त्यांच्या बॉसच्या हाताखाली ते काम करत असतात. तर ते तिथं एम्प्लॉईज म्हणून काम करतात, तिथं नोकर म्हणून काम करत असतात. आणि त्याचे जे एम्प्लॉयर असतात, जे बॉस असतात, ते मे बी वन इंडिव्हिज्युअल असू शकतं किंवा इन्स्टिट्यूशनसुद्धा असू शकते. ओके. नाव द सेकंड, क्वालिफिकेशन. सी, each job requires some qualification. The job can be skilled or unskilled. For skilled jobs, some specific qualification are required. आता शैक्षणिक पात्रता काय लागते? तर प्रत्येक जॉब करण्यासाठी काही ना काही शैक्षणिक पात्रता ही लागत असते. तुम्ही कुठे काम करता आणि कोणत्या प्रकारचे काम करता याच्यावरती शैक्षणिक पात्रता ही अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल, हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायचं असेल तर अर्थातच त्या व्यक्तीला नर्सिंगचा जो कोर्स आहे तो पूर्ण करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे स्किल्ड ॲक्वायर करावे लागणार, म्हणजे जसं की पेशंटला कसं ट्रीट करायचं, कसं बोलायचं, त्यानंतर त्याचं टेम्परेचर कसं बघायचं, त्याचं पल्स रेट कसा चेक करायचा, BP इन्स्ट्रुमेंट कसं वापरायचं, तर ह्या सगळ्या स्किल्ड आहेत. तर ते सगळं त्या नर्सला शिकावे लागतात. म्हणजे नर्सिंगचा तो कोर्स केल्यानंतर, ते सर्टिफिकेट ॲक्वायर केल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲज अ नर्स म्हणून काम करता येतं. म्हणजे तिथे तुम्ही एम्प्लॉई म्हणून काम करू शकता. ओके. पण तेच जर समजा एखाद्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय असेल, म्हणजे साधी कामं करणारा एखादा मुलगा म्हणून काम करायचं असेल तर त्याला असं विशेष काही शैक्षणिक क्वालिफिकेशन लागत नाही. ओके. तर त्याला असं स्किल्ड वर्क पण काही लागत नाही. काय करायचं, नुसतं बाहेर आपल्या बॉसच्या केबिनच्या पुढे त्याला बसायचं असतं स्टूलवर आणि जे काही बॉस ऑर्डर देणार आहे त्याला ते फॉलो करायचं असतं किंवा फाईल इकडची तिकडे देणं वगैरे एवढंच त्याला बघायचं असतं. म्हणजे फार काही त्याला वेगवेगळ्या कौशल्य प्राप्त करून घेणं हे गरजेचं नाही आहे किंवा त्याला फार असं शैक्षणिक क्वालिफिकेशन पण पाहिजे, एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही कुठे काम करू इच्छिता आणि कोणत्या प्रकारचे काम करता, कोणत्या प्रकारचे इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यावरती तुमचं क्वालिफिकेशन हे अवलंबून असतं. जसं की आता बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर वगैरे व्हायचं असेल तर तुम्हाला बँकेच्या एक्झाम्स असतात त्या देणं गरजेचं असतं आणि ती एक्झाम पास झाल्यानंतर, इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग तुम्हाला तिथं ॲज अ ऑफिसर म्हणून काम करता येतं किंवा ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला जॉब पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला स्पेसिफिक जी डिग्री असते ती ॲक्वायर करावी लागते. त्यानंतर तुम्हाला नुसतंच BA MA होऊन चालत नाही, तर BEd वगैरे करावं लागतं. तर हे जे रिक्वायरमेंट आहेत ते त्या प्रकारच्या व्यवसायावर अवलंबून आहेत की तुम्ही कुठे काम करू इच्छिता, बरोबर. आता तेच जर तुम्ही प्रायव्हेट ट्युशन्स घेणार असाल तर तुम्हाला BEd वगैरे करायची काही गरज नाही आहे, तुम्ही घरामध्ये घेऊ शकता. पण तुम्हाला तेच जर एखाद्या स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला ती BEd ही जी डिग्री आहे किंवा हा जो कोर्स आहे तुम्हाला स्किलफुली टीचिंग करण्यासाठीचा तो पूर्ण करणं गरजेचं असतं. म्हणजे इट डिपेंड्स आहे की क्वालिफिकेशन तुम्हाला तुमच्या जॉबप्रमाणे ते नेसेसरी असतं की तुम्ही कुठे काम करता. ओके. नाउ द थर्ड इज द मॉनिटरी रिटर्न्स.
Wages or salaries are given as a financial return to employee after completion of the work. Wages are decided in advance before appointment. Wages are paid daily or weekly and salary is paid monthly. आता बघा की इथं तुम्हाला पैशांच्या स्वरूपात रिटर्न्स कसे मिळतात. ऑफकोर्स वेन यू आर वर्किंग ॲज ॲन एम्प्लॉई देन यू गेट्स द मनी फ्रॉम युअर बॉस म्हणजे तुमचा एम्प्लॉयर. तर एम्प्लॉयरकडनं तुम्हाला काय मिळतं मनी फॉर्ममध्ये. आयदर तुम्हाला वेजेस मिळतात और सॅलरी मिळतात. आता वेजेस आणि सॅलरीमध्ये काय फरक आहे तर वेजेस हे मोस्टली डेली बेसिसवरती किंवा वीकली बेसिसवरती मिळतात आणि सॅलरी ही तुम्हाला मंथली पेड केली जाते. ओके. आता फॉर एक्झाम्पल एखादा बँकेमधला कॅशियर असेल किंवा ऑफिसर असेल तर आपण काय म्हणतो की त्याला सॅलरी किती मिळते किंवा टीचर असेल तर सॅलरी किती मिळते असा आपण उल्लेख करतो. आणि तेच रोजंदारीवर म्हणजे रोजच्या रोज कामं करणारी जी लोकं असतात शेतामध्ये मजूर असतात तर त्याला आपण असं नाही ना विचारत की तुमची सॅलरी काय आहे. नो, बिकॉज सच पीपल गेट्स देअर रिटर्न्स ऑफ वर्क ऑन डेली बेसिस. म्हणजे त्यांना प्रत्येक दिवशीचा त्यांचं मिळकत त्यांनाही मिळत असते म्हणून त्याला वेजेस असं म्हणतात. तर हा दोन्हीमधला फरक आहे. वेजेस आर पेड वीकली और डेली बेसिस and salary is paid monthly. Okay, so sometimes the salaried people in some they get something extra like many times they get the bonus, then quarters to stay, then subsidized food in canteen. So such type of facility is also given to the employees by their employer. म्हणजे कधी कधी काही इन्स्टिट्यूशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्यांना त्यांच्या इन्स्टिट्यूशनकडून किंवा त्यांच्या बॉसकडून एक्स्ट्रा बेनिफिट मिळतात. जसं की दिवाळीला बोनस मिळतो किंवा त्यांना राहण्यासाठी क्वार्टर्स मिळतात किंवा कॅन्टीनमध्ये त्यांना थोडंसं आपण म्हणू शकतो की अल्पोपहारसुद्धा त्यांच्या एम्प्लॉयरकडनं दिला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे रिटर्न्स त्यांना कधीकधी इन काइंडसुद्धा मिळतात. ओके. So normally in employment the employee gets wages or salary from the employer. एवढं लक्षात ठेवा की एम्प्लॉईला म्हणजे जो नोकर असतो त्याला त्याच्या मालकाकडनं वेजेस किंवा सॅलरी ही मिळत असतात त्यांच्यामध्ये जसा करार झालेला असतो त्याप्रमाणे. ओके. नाउ द फोर्थ नेक्स्ट इज कॅपिटल. नो कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर एम्प्लॉयमेंट बिकॉज employer provides everything to the employee for completing the job. आता बघा इथे जो एम्प्लॉई असतो म्हणजे जो काम करणारा जो ते काम स्वीकारतो ती व्यक्ती एम्प्लॉई त्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्याची काहीच गरज नसते. कारण जो मालक असतो एम्प्लॉयर त्याने सगळी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली असते त्याला काही करायचं नसतं. जसं की आपण एक उदाहरण घेऊया की डॉक्टर असेल. ओके. आता डॉक्टर एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲज ॲन एम्प्लॉई काम करत असेल तर त्याला स्वतःची काही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही आहे. त्याने तिकडे जो त्याचा टाईम ड्युरेशन आहे ठरलेला तेवढ्या वेळामध्ये रोज जायचं त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट चेक करायचे. वॉट एव्हर ही इज सिनियर डॉक्टर किंवा त्याचा जो कोणी बॉस असेल त्याच्या हाताखाली त्याला काम करायचं असतं. त्याच्या ऑर्डर्स त्याला फक्त फॉलो करायच्या असतात बाकी काही नाही आहे. म्हणजे इथं बघा त्याला जरी तो डॉक्टर असला तरी त्याला काही अशी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्याची गरजच नाही आहे कारण ऑलरेडी हॉस्पिटल सेटअपच झालेलं असतं त्याच्या बॉसचं. इथं त्याला फक्त आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असते. ओके. म्हणजे इथं त्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. पण जर त्याला स्वतःचं हॉस्पिटल स्टार्ट करायचं असेल ॲज ॲन प्रोफेशनल जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे स्वतःचं हॉस्पिटल त्याला सेटअप करायचं असेल तर मग त्याला कॅपिटलची गरज ही लागणार आहे. म्हणजे सगळं जमीन खरेदी करणं ॲपॅरेटस खरेदी करणं जे जे काही लागतं पेशंटसाठी त्यांच्या सोयीसाठी त्या सगळ्यासाठी त्याला पैसा इन्व्हेस्ट करावा लागणार आहे. प्लस त्याला एम्प्लॉईजसुद्धा अपॉइंट करावे लागणार आहे. म्हणजे यासाठी सुद्धा त्याला तरतुदी करावी लागणार. म्हणजे त्याला इथं फिक्स कॅपिटल आणि करंट कॅपिटल दोन्ही वर्किंग कॅपिटल दोन्हीची गरज लागणार आहे. ओके. म्हणून प्रोफेशनमध्ये
प्रोफेशनलला स्वतःचं जर चालू करायचं असेल तर कॅपिटल हे लागतं. पण एम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट, एम्प्लॉई जो नोकर असतो त्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता अजिबात नाही, कारण त्याच्या मालकाने सगळ्या सुविधा त्याला प्रोव्हाइड केलेल्या असतात, फक्त त्याला त्याचं काम करायचं असतं. ओके, नाव द नेक्स्ट, रजिस्ट्रेशन. नो रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड. Every employee has to follow the rules and regulation mentioned in the terms and condition of employment contract. आता इथं जो एम्प्लॉई असतो, नोकर असतो, त्याला जसा जॉब आहे त्या जॉबला जी एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तेवढं त्याच्याकडे क्वालिफिकेशन असलं पाहिजे, स्किल असली पाहिजे. आणि बॉसला त्याचं सगळं क्वालिफिकेशन, त्याचं स्किल, त्याचा अनुभव हे सगळं आवडलं की तो त्याची अपॉइंटमेंट करतोच. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला रजिस्ट्रेशन वगैरे करण्याची आवश्यकता नाही. ओके, नाव द नेक्स्ट, सिक्स्थ, नॉन ट्रान्सफरेबिलिटी. एम्प्लॉयमेंट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. आता समजा की जसं आपण प्रोफेशन बघितलं की प्रोफेशन जसं नॉन ट्रान्सफरेबल आहे तसंच एम्प्लॉयमेंटसुद्धा नॉन ट्रान्सफरेबल आहे. कारण का असं, एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमध्ये ॲग्रीमेंट झालेलं असतं, बॉसने त्या व्यक्तीला अपॉइंट केलेलं असतं. ओके, आता समजा एखादा टीचर स्कूलमध्ये आहे, त्याने बरेच दिवस शाळेमध्ये आपली टीचिंग केलेलं आहे आणि तो आता रिटायर झालेला आहे. आता तो रिटायर झालेला आहे, तर रिटायर झाल्यानंतरसुद्धा तो आपलं काम आपल्या मुलाला किंवा मुलीला तो ट्रान्सफर करू शकत नाही. म्हणजे मी आता रिटायर झालो तर माझ्या जागी आता उद्यापासून माझी मुलगी किंवा माझा मुलगा तिथं शाळेमध्ये शिकवण्यासाठी येईल असं तो म्हणू शकत नाही, असं शक्यच नाही आहे. कारण का की तो जो करार झालेला होता स्कूल, इन्स्टिट्यूशन आणि टीचर या दोघांमध्ये झालेला होता. म्हणजे त्या कराराशी तो बाइंडिंग कोणावरती होता, त्या टीचरवरती होता फक्त. ओके, आणि त्या कराराप्रमाणे त्याने ते कालावधी पूर्ण केलेला आहे, तो रिटायर झालेला आहे, तिथं त्यांचा करार संपलेला आहे. पण आता मी रिटायर झालोय तर माझ्या जागी आता माझा मुलगा किंवा मुलगी तिथं उद्यापासून येईल असं तो म्हणू शकत नाही. म्हणून एम्प्लॉयमेंट हा कसा आहे, नॉन ट्रान्सफरेबल असतो. तर ज्या दोन व्यक्तींमध्ये तो करार झालेला असतो, एम्प्लॉयरने म्हणजे बॉसने ज्याला अपॉइंट केलेलं असतं तीच व्यक्ती तिथं काम करू शकते. मी आज येऊ शकत नाही, माझ्या जागी उद्या दुसरं कोणतरी येईल, तुम्ही 2 दिवस भागवून घ्या असं ती व्यक्ती म्हणू शकत नाही. तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच जणांना माहीत असेल की जेव्हा एम्प्लॉई म्हणून तुम्ही कुठे काम करता आणि समजा सडनली तुम्हाला काही फॅमिली प्रॉब्लेममुळे म्हणा किंवा तुम्हाला बरं नसेल तर तुम्हाला लीव घ्यावी लागते, बरोबर. ॲप्लिकेशन द्यावं लागतं किंवा सांगावं लागतं आपल्या बॉसला की बाबा मला बरं नाही आहे आणि या कारणास्तव मी येऊ शकत नाही, हे तुम्ही सांगू शकता. आणि काही लीव तुम्हाला ग्रँट केलेल्या असतात, तर त्याप्रमाणे तुम्ही तसं सांगून घरी राहू शकता. पण असं नाही होत की माझ्या जागी दुसऱ्याला 2 दिवस पाठवताना तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या किंवा मी 15 दिवस येऊ शकत नाही, तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या, तर हे शक्य नाही आहे. जसं मी पहिल्या उदाहरणामध्ये दिलेलं की बिझनेसच्या वेळी एखादा ग्रोसरी शॉप असेल आणि तिथे समजा जो मालक आहे तो बाहेरगावी गेला असेल 15 दिवस, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच काउंटरवरती त्याच्या घरातलं कोणतेही सदस्य ते काउंटर सांभाळताना दिसतात. म्हणजे धान्याचं दुकान असेल तर तिथे तुम्हाला सहज दिसेल की आज वडील बसले तर उद्या त्यांचा मोठा मुलगा आहे, तर नंतर आणखीन 4 दिवसांनी कोणीतरी त्यांचा भाऊ वगैरे बसलेला आहे, तर हे बिझनेसमध्ये चालतं. ओके, म्हणजे ते बिझनेस कोणीही हँडल करू शकतात. पण इथे एम्प्लॉयमेंटमध्ये मात्र तसं चालत नाही. तो 2 व्यक्तींमधला करार असतो, ॲग्रीमेंट असतं आणि त्या कराराप्रमाणे ती 2 व्यक्ती एकमेकांना कसे असतात, बांधील असतात. तेवढा टाईम ड्युरेशन हा तिथं त्यांना पूर्ण करावाच लागतो आणि त्याप्रमाणे त्याला एम्प्लॉईला एम्प्लॉयरसाठी ते काम करावंच लागतं. ओके, सो इट इज नॉन ट्रान्सफरेबल. नाव द नेक्स्ट इज नेचर ऑफ वर्क.
every employee is expected to complete the work which is given to him. The nature of job decide the nature of work. आता कामाचं स्वरूप कसं असतं, ऑफकोर्स आता तो ज्याच्यासाठी काम करतोय म्हणजे जो त्याचा मालक आहे तो ज्या प्रकारचं काम करतोय त्याप्रमाणेच या एम्प्लॉईचं काम असणार आहे, बरोबर. म्हणजे समजा एखादा ग्रॅज्युएट पर्सन ॲज अन एम्प्लॉई म्हणून कामाला तो लागणार असेल. समजा आज एखादा बँकेमध्ये तो क्लर्क म्हणून जॉब करत असेल तर बँकेमधलं जशी कामाची सिस्टीम आहे ती त्याला पाहावी लागणार आहे. तिथे कसं काम केलं ते बघावं लागणार आहे आणि त्याप्रमाणे त्याला ते काम करावं लागेल. आणि समजा तोच जर एम्प्लॉई काही कारणास्तव समजा बँकेतला जॉब त्याने सोडून दिला आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये तो गेला असेल क्लरिकल काम करायला, तर हॉस्पिटलचं कामाचं स्वरूप हे थोडं वेगळं असणार आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही कुठे काम करता, कोणासाठी काम करता त्याच्याप्रमाणे तुमच्या कामाचं स्वरूप हे बदलत जातं. ओके. सो नेचर ऑफ वर्क डिपेंड्स अपॉन युअर एम्प्लॉयर किंवा तुमचं इन्स्टिट्यूशन जिथे तुम्ही काम करत आहात त्याप्रमाणे तुमचं नेचर ऑफ वर्क हे बदलत असतं. सो दिस इज ऑल अबाउट द थर्ड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, एम्प्लॉयमेंट. So what we have learned student today, just revise it. In the first chapter, introduction of commerce and business, economic activity. The third economic activity, employment. So employment is an economic activity. Why it is economic activity? Because the aim behind this activity is to earn money. So it is called economic activity. So it is an economic activity in which people work for others. Two parties are there. One is the employer, another is the employee. Employer म्हणजे मालक is the person who offers the work. Okay. And the person who accepts the work is called employee. म्हणजे जो काम स्वीकारतो तो नोकर असतो, तो एम्प्लॉई असतो. आणि त्या दोघांमध्ये तो ॲग्रीमेंट झालेला असतो, करार झालेला असतो आणि दोघंही त्या ॲग्रीमेंटला बांधील असतात. आणि याचे फीचर्स काय आहेत? एम, ऑफकोर्स एम काय आहे? टू अर्न मनी. क्वालिफिकेशन डिपेंड्स, इट गोज ऑन चेंजिंग डिपेंडिंग अपॉन द इन्स्टिट्यूशन ऑर एम्प्लॉयर. म्हणजे तुम्ही जिथं काम करू इच्छिता त्याप्रमाणे क्वालिफिकेशन हे चेंज होत जातं. जसं मी उदाहरण दिलं, नर्सचा जॉब करायचा असेल तर ऑफकोर्स तुम्हाला स्पेसिफिक क्वालिफिकेशन लागणारच. आणि तेच तुम्हाला एखाद्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला जास्त काही एज्युकेशन क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट लागणार नाही. मॉनिटरी रिटर्न्स, ऑफकोर्स इन एम्प्लॉयमेंट एम्प्लॉई गेट्स सॅलरी और वेजेस. देन कॅपिटल, हिअर employee does not require any capital. Okay. Registration, no registration is required. Then non-transferability, yes, employment cannot be transferred from one person to another. Okay. And the last is the nature of work. Nature of work means every employee is expected to complete the work which is given to him. The nature of job डिसाइड द नेचर ऑफ वर्क. म्हणजे तुम्ही कुठे काम करता त्याप्रमाणे त्या कामाचं स्वरूप असतं. जसं मी आत्ता सांगितलं, एक ग्रॅज्युएट पर्सन जर तो बँकेमध्ये क्लर्क म्हणून काम करणार असेल तर कामाचं स्वरूप हे वेगळं असेल आणि तोच व्यक्ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये जर क्लर्क म्हणून काम करणार असेल तर त्याच्या कामाचं स्वरूप हे वेगळं असणार. क्वालिफिकेशन त्याचं सेमच आहे, ग्रॅज्युएटच आहे, पण ती इन्स्टिट्यूशन चेंज झाल्यामुळे त्याच्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल हा होऊ शकतो. सो दिस इज अबाउट द एम्प्लॉयमेंट, द थर्ड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. आय होप यू हॅव अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ एम्प्लॉयमेंट व्हेरी वेल. repeatedly listen the lectures, then it will be easier for you to understand this concept. Till then, take care, be happy and goodbye students. Thank you.